लाल भोपळ्याची पुरी किंवा लाल भोपळ्याची भाजी आपण सर्वांनी खाल्ली असेल. पण याचा पराठा कधी खाल्ला आहे का? हा खाण्यासाठी पण एकदम खमंग लागतो आणि लाल भोपळा शरीरासाठी पण पौष्टिक असतो. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहूयात लाल भोपळ्याचा पराठा कसा बनवायचा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी भोपळ्याचे साल काढून त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत आणि हा भोपळा आपल्याला वाफेवरती शिजवायचा आहे. त्याच्यामुळे भोपळ्यामध्ये अजिबात पण पाणी टाकायचं नाही. आता हा भोपळा आपण कुकरमध्ये शिजवून घेऊयात. त्याच्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला जितकं हवं असेल तितकं पाणी टाकायचं आणि झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्यामध्ये हा भोपळा एकदम मऊसूत शिजतो. कुकरची वाफ गेलेली आहे. तर आता आपण पाहूयात आपला भोपळा शिजला आहे का? तर मी एका चमच्याच्या साहाय्याने ते चेक करते. तर इथे पाहू शकता आपला भोपळा एकदम मऊसूत शिजलेला आहे. मी भोपळ्याला आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले. तो थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतर इथे मी चमच्याच्या साहाय्याने याला बारीक करते. भोपळा आपला चांगला शिजलेला असल्यामुळे तो एकदम पटकन बारीक होतो. 2 मिनिटामध्ये हा भोपळा व्यवस्थित बारीक झाला आहे. बारीक केलेल्या भोपळ्यामध्ये मसाले टाकून घेऊयात. इथे 1 ते 1.5 स्पून हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट, ओवा आणि जिरे यांची जाडसर भरड 1 ते 1.5 स्पून, पाव स्पून हळद, पाव स्पून धना पावडर, पाव स्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकले आणि 1 ते 1.5 स्पून पांढरे तीळ. यामुळे खूप खमंग चव लागते आणि फ्रेश कट केलेली कोथिंबीर. आता हे पीठ एकजीव होण्यासाठी आपण बेसन पीठ वापरतो. तर इथे मी 2 ते 2.5 स्पून बेसन पीठ टाकले. तर याला आपल्याला पहिल्यांदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या हाताची आग होणार नाही. हे कणिक मळताना अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण भोपळ्यामध्ये आधीच पाणी असते. तरी इथे जसं गव्हाचं पीठ लागेल तसं टाकायचं. तर पहिल्यांदा मी 3 ते 4 स्पून गव्हाचे पीठ टाकले आणि कणिक मळताना जसे लागेल तसे टाकत राहील त्याच्यामध्ये. आता आपण कणिक मळून घेऊयात. तुम्हाला जर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करावे लागेल आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण क्लिक करा, जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. इथे आपली कणिक पण मळून झाली आहे. तर ही भिजण्यासाठी आपण 10 मिनिट ठेवून देतोय. कणिक जितकी जास्त भिजेल तितके आपल्या चपात्या किंवा पराठे चांगले येतात. तर इथे आपली कणिक पण चांगली भिजलेली आहे. आता आपण याचे पराठे करून घेऊयात. इथे मी एक गोळा घेतलेला आहे. तर सेम आपल्याला चपातीसारखंच करायचं आहे. तर चपातीला जसं आपण आतमध्ये तेल किंवा तूप लावून घेतो, सेम तसंच पराठ्यासाठी पण इथे मी तेल लावून घेते. तर हे तेल चांगलं पसरवून घ्यायचं. तर मी या पद्धतीने करते. त्याच्यामुळे काय होतं, पराठे असो किंवा चपाती असो ते चांगले फुगतात. तर इथे आपण लाटून घेऊयात. तर इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे लाटण्यासाठी. इथे आपला पराठा लाटून झालेला आहे. याला आता भाजून घेऊयात. तर भाजण्यासाठी मी तवा थोडेसे तेल लावून गॅसवरती 2 ते 3 मिनिट ठेवला होता. तर तेल याच्यासाठी लावलं होतं कारण की आपला खालून पराठा चिकटवू नये आणि वरून आपण तेल किंवा तुपाचा वापर करू शकतो लावण्यासाठी. तर इथे मी दोन्ही साईडने तेल लावून घेते. हा पराठा खाण्यासाठी एकदम खमंग लागतो. पराठे शक्यतो सगळ्यांनाच आवडतात. तर हा पराठा तुम्ही लोणचे किंवा दह्यासोबत खाऊ शकता. तर ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.